अध्याय 9. ओवी आहे 372. ओवी अशी आहे. करिता तापसांची कडसणी, कवणू जवळा ठेविजे शूल पाणी. तोही अभिमानू सांडूनी पायवणी माथाव आहे. अर्थ असा आहे की तपस्वी लोकांचा विचार करायला लागले तर भगवान श्री शंकराचे जोडीचा दुसरा कोणी तपस्वी शोधूनही सापडणार नाही, इतकी त्यांची महती आहे. सर्व तपस्वी लोकात तेच सर्वश्रेष्ठ असे महादेव आहेत. पण ते सुद्धा आपला तपस्वीपणाचा मोठेपणा सोडून देऊन श्री विष्णूच्या पायापासून उगम पावलेल्या गंगेला आपल्या मस्तकावर धारण करतात. वरील ओवीत गंगेच्या संदर्भात असलेल्या 2 पौराणिक कथांचा उल्लेख आहे आणि ज्ञानदेवांनी ह्या ओवीत तो केलेला आहे. यामध्ये भगवान शंकर व श्री विष्णू या दोघांचाही मोठेपणा वर्णन केलेला आहे. गंगेच्या उगमाची अत्यंत मनोरंजक अशी ही छोटीशी गोष्ट आहे. वामन अवतारामध्ये भगवान बटूचे रूप घेऊन बळीकडे दान मागायला गेले आणि तिथे त्यांनी फक्त 3 पावले इतकीच जमीन मागितली. अर्थात ही सर्व कथाच आपल्याला माहीत आहे, म्हणून मी ती सविस्तर सांगत नाहीये. बळीकडून दान प्राप्त झाल्यावर भगवंतांनी आपले विराट रूप धारण केले. आपल्या एका पावलाने सर्व पृथ्वी व्यापून टाकली, तर दुसरे पाऊल त्यांचे ब्रह्मांड भेदून पार स्वर्ग लोक इत्यादी व्यापले. त्यावेळी ते पाऊल ब्रह्मलोकात येताच ब्रह्मदेवानी या आपल्या महान जन्मदात्याची पाद्यपूजा करण्यासाठी आपल्या कमंडलूतील जलाने भगवंताचे पाय धुतले. जल त्यांचे पायावर ओतले मात्र आणि त्याच जलापासून एक मोठा जल ओघच स्वर्गलोकात वाहू लागला. तीच स्वर्गलोकीची गंगा होय. अशा रीतीने विष्णूचे पदतीर्थापासून निर्माण झालेल्या या गंगेला विष्णुपदगंगा असे म्हटले जाऊ लागले. त्यानंतर आपल्या पूर्वजांचे उद्धारासाठी या गंगेला पृथ्वी तलावर आणण्यासाठी सूर्यवंशी राजा भगीरथ याने खूप मोठे तप केले. त्याने गंगेला प्रसन्न करून घेतले व तिने पृथ्वीवर येण्याची तिला विनंती केली. त्यावेळी गंगा म्हणाली की मी स्वर्गातून म्हणजे खूप उंचावरून खाली येणार आहे. तेव्हा त्याचा प्रचंड वेग असेल, त्यामुळे पृथ्वी खचून जाईल. तेव्हा तू भगवान शंकरांना मला त्यांचे मस्तकी धारण करण्याची विनंती कर. लोककल्याणाची काळजी करणाऱ्या या मोठ्या मनाचे महादेवाने राजा भगीरथाची ही विनंती मान्य केली व तिला आपल्या मस्तकी धारण केली आणि नंतर आपल्या जटेतून तिला पृथ्वीवर येण्यासाठी वाट करून दिली. अशी ही विष्णुपद पादगंगा श्री भगवान शंकरांचे मस्तकी विराजमान झाल्याची सुंदर कथा ज्ञानदेवांनी या ओवीत आपल्याला कथन केली आहे.